नमस्कार, मी योगी आत्मांबवले. सध्या मी येथे भिवंडी बस डेपोमध्ये आणि इथे भिवंडी बस डेपोमध्ये एक दत्त मंदिर आहे. या ठिकाणी मी दर्शनासाठी आलो होतो आज महाशिवरात्रीनिमित्त. सर्वप्रथम महाशिवरात्री सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तिथे येत असताना इथे एक 12 ज्योतिर्लिंग दर्शन पाहायला मिळणार आहेत. पाहू शकता भिवंडी बस आगारात 12 ज्योतिर्लिंग दर्शन महाशिवरात्रीनिमित्त. तुझे सर्व दिलेले यांची तयारी सुरू आहे आता. हे भिवंडी बस स्थानक आणि या भिवंडी बस स्थानकामध्ये हे पाहू शकता महाशिवरात्री महोत्सव कन्या निमंत्रण रविवार 15 फेब्रुवारी ब्रह्मकुमारी की ओर से महाशिवरात्री निमित्त मुख्य आकर्षण दिव्य अद्भुत द्वादश ज्योतिर्लिंग दर्शन पूर्ण दिलेलं आहे. ते 12 ज्योतिर्लिंग दर्शन आपण आता पाहूयात जाऊन. सकाळचे 8 वाजलेले आणि अजून देखील जे कालवे बाकी आहे तरी आपण दर्शन घेऊयात. महाशिवरात्री पर्व सर्वप्रथम सोमनाथ गुजरात येथील ज्योतिर्लिंग पूर्ण माहिती देखील पूर्ण लिहिलेली आहे. जेवढे 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यांची पूर्ण इत्यंभूत माहिती देखील दिलेली आहे. मल्लिकार्जुन आंध्र प्रदेश सेकंड ज्योतिर्लिंग याची देखील ते माहिती लिहिलेली असते. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेश में कृष्णा नदी के तट पर स्त्री शैव पर्वत पर स्थित आहे. म्हणजे प्रत्येक जे आहे आपण इथे ज्योतिर्लिंग पाहणार आहोत 12 त्या 12 ज्योतिर्लिंगाची पूर्ण माहिती आपल्याला त्या ज्योतिर्लिंगाच्या खालती डिस्प्ले केलेली आहे. ते आपण वाचू शकता. भिवंडी बस स्थानकाजवळ आज सकाळी 7:30-8 वाजल्यापासून सुरू आहे तर रात्री 8 वाजेपर्यंत ओंकारेश्वर मध्य प्रदेश याची देखील पाहू शकता तुम्ही माहिती. प्रत्येक 5वे ज्योतिर्लिंग झारखंड श्री वैद्यनाथ म्हणजे पूर्ण एक वरती डिस्प्ले केलेलं नाव कुठलं ज्योतिर्लिंग आहे ते, त्याच्यानंतर त्याची ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती आहे, कालची माहिती पूर्ण दिलेली आहे. प्लस मंदिराची माहिती देखील मागे ज्योतिर्लिंगाच्या मागे मंदिर जे आहे अस्तित्व जे सर ते दिलेले. आणि भीमाशंकर महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे ज्योतिर्लिंग श्री भीमाशंकर तुम्ही पाहू शकता. मागे मंदिराची जो बॅनर आहे त्या बॅनरवर मंदिर देखील दाखवलेलं आहे आणि तसेच पूर्ण माहिती देखील दिलेली आहे. भीमाशंकर महादेव के नाम से भी जाना जाता है. महाराष्ट्र के राज्य पुणे जिल्हा में स्थित आहे. म्हणजे एकंदरीत ए टू झेड पूर्ण माहिती तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगाची तुम्हाला या भिवंडी बस स्थानकात आज जे प्रदर्शन लागलेले आहे 12 ज्योतिर्लिंग ते तुम्ही येऊन पाहू शकता. तर रामेश्वरम तामिळनाडू हे अतिप्रसिद्ध असं 12 ज्योतिर्लिंगापैकी ज्योतिर्लिंग तुम्ही पाहू शकता. अजून देखील इथे यांनी पाहिजे ती सजावट केली आहे. काम चालू आहे त्यांचे. श्री नागेश्वर गुजरात नक्की यावे. महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यावे. श्री विश्वनाथ उत्तर प्रदेश इथे देखील पाहू शकता तुम्ही. काशी विश्वनाथ उत्तर प्रदेश तसेच श्री त्र्यंबकेश्वर महाराष्ट्र. आज इथे खूप गर्दी असेल. 12 प्रसिद्ध ज्योतिर्लिंगापैकी एक श्री त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी हे मंदिर पूर्णतः भगवान शिव को समर्पित है. यह मंदिर महाराष्ट्र के त्र्यंबक गांव में स्थित है. यह मंदिर पवित्र गोदावरी नदी के निकट है. ब्रह्मा विष्णु शंकर 3 देव के रचयिता त्रिमूर्ति शिव अर्थात त्र्यंबकेश्वर अशी पूर्ण इत्यंभूत माहिती इथे दिलेली. आणि श्री केदारनाथ उत्तराखंड तुम्ही पाहू शकता. त्या प्रकारची जी प्रतिकृती जशी आहे तशी साकारण्यात आलेली आहे 12 ज्योतिर्लिंगाची. आणि 12वे ज्योतिर्लिंग श्री घृणेश्वर महाराष्ट्र पाहू शकता. वेरोल नामक गांव में घृणेश्वर ज्योतिर्लिंग है. ज्योतिर्लिंग शिव के द्वादश ज्योतिर्लिंग आजसे माना जाता है. ओके, हे 12वे ज्योतिर्लिंग असे एकंदरीत 12 ज्योतिर्लिंग इथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत जे भिवंडी बस स्थानक परिसरातच लावलेले आहेत. जरूर यावे आणि दर्शन घ्यावे 12 ज्योतिर्लिंगाचे.